लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। बुराई नदीतील अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाचा मोठा प्रहार। 2 रस्त्यांवर जेसीबीच्या सहाय्याने चारी खोदून मार्ग बंद। शिंदखेडा तालुक्यातील मौजे आलाने इथं बुराई नदी पात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाची कारवाई केली आहे। उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक आणि तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या आदेशान्वये बुराई नदी पात्रातून बाहेर जाणाऱ्या 2 प्रमुख रस्त्यांवर चारी खोदण्यात आल्या। या कारवाईमुळे नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीचे मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून बुराई नदी पात्रातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीबाबत विविध स्तरांवर तक्रारी येत होत्या। या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने तातडीने दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन ही प्रतिबंधात्मक कारवाई केली। या मोहिमेत मंडळ अधिकारी मीना पवार, ग्राम महसूल अधिकारी प्रतिज्ञा लोहार अलाने, प्रतीक कुलकर्णी चिमठाणे, सुदर्शन रोकडे हातनूर आणि महेश पाटील मुडावद यांनी सहभाग घेतला। महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतुकीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। तसेच नियमबाह्य वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले। दरम्यान बुराई नदी पात्रातील अवैध वाळू उपशाला पूर्णपणे आळा बसावा आणि नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण व्हावं अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।